कवितेचं शीर्षक आहे यशाची गुरुकिल्ली, द की टू सक्सेस. यश म्हणजे काय असतं? खरं तर यशासारखं यशस्वी काहीच नसतं आणि म्हणूनच सर्वांना यश हवं असतं. दिवा स्वप्ने बघण्यात मात्र काहीच अर्थ नसतं. पाण्यात बुडाल्यानंतर श्वासांची जशी गरज असते, यशाचीही तशीच तहान लागावी लागते. यश भेटत नसते योगायोगाने, अपघाताने किंवा नशिबाने. यश भेटत नसते योगायोगाने, अपघाताने किंवा नशिबाने. यश भेटतं कठोर परिश्रमाने, परिश्रम आणि त्यात सातत्याने. यशासाठी हवाच दृढ निश्चय, तुमच्या दुर्दम्य आत्मविश्वास. तेव्हा यश धावून येईल तुमच्या मागे हमखास. यशाची गुरुकिल्ली स्वतःमधील सामर्थ्य ओळखणं आणि परिस्थितीशी कसल्याही जिद्दीने सामना करणं. जोपर्यंत ध्येयप्राप्ती नाही, निश्चिंतपणे झोपा काढू नका. संघर्षाच्या मैदानातून पळवाट काढून पळपुट्टे बनू नका. अपयश तर आहे एक आव्हान, ते स्वीकारा. काय कमी आहे स्वतःत ती अगोदर सुधारा. नशीब हे असतंच, मेहनत करणाऱ्यांना ते साथ देतं. यश हे भेटतंच, वर्तमानात उत्साहाने लढायचं असतं. यश भेटत नसतं भूतकाळात साथ पडणाऱ्यांना. यश भेटतं भविष्यासाठी नवीन स्वप्न पाहणाऱ्यांना. स्वप्ने बघा व ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करा. प्रतिकूल परिस्थितीनंच गेले कित्येक थोर, त्याचा अभ्यास करा जरा. तुमचे विचार जर नकारात्मक असतील, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हरणार. अपयशाच्या खाईत गर्तेत नैराश्य सागरांत बुडणार. विचार सकारात्मक असतील, मग अपयश कुठलेही असो ते यशाची पहिली पायरीच असेल. आपल्या विचारातच आपले यश असते. तुम्ही स्वतःच्या जेव्हा विचारांना बदलाल, स्वतःमध्येच नव्हे तर जगात परिवर्तन घडवून आणाल. धीर हा संपत्तीसारखाच असतो, तो संपला की तुम्ही कंगाल व्हाल. अपयश तर आहे गुरु, त्याच्यापासून खूप काही शिकाल. ह्याच गोष्टीची आहे ही यशाची गुरुकिल्ली. तोच होईल जीवनात यशस्वी ज्याला ती कळाली. ती आधीच आहे तुमच्यात. ती वापरून यशाचे महाद्वार उघडायचं की आपल्या जीवनात काही चमत्कार होईल हे बघत बसायचं, हे आता मात्र तुम्हीच ठरवायचं. धन्यवाद मंडळी.